बातमी आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसंदर्भात। कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा नाराजी बघायला मिळते। कांदा चाळीसाठी मिळणारे अनुदान बंद झाले, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी नाराज झालेत। वैयक्तिक स्वरूपात अनुदान दिलं जात होतं, मात्र आता कांदा उत्पादक शेतकरी त्यामुळे आक्रमक होण्याची शक्यता आहे। वैयक्तिक स्वरूपात जे अनुदान दिलं जात होतं त्या संदर्भात कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा नाराजी पसरलेली आहे। कांदा चाळीसाठी मिळणारे अनुदान बंद झाले, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हे आक्रमक होण्याची शक्यता आहे। कांदा उत्पादक शेतकरी नाराज झालेत। शुद्धीपत्रक म्हणजे राज्य सरकारचा शुद्ध मूर्खपणा आहे। कारण कांद्याचा प्रश्नाचा जर आपण विचार केला तर आज नाशिक जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढा कांदा उत्पादित होतो त्याच्या अतिशय कमी प्रमाणामध्ये साठवण्याची क्षमता सरकारकडे आणि वैयक्तिक शेतकऱ्यांकडे आहे। त्याच्यामुळे जेव्हा तो उत्पादित होतो त्यावेळेस तो अचानक बाजारामध्ये येतो आणि कांद्याचे भाव पडतात, त्याच्यावरून मोठा आक्रोश निर्माण होतो। शेतकऱ्यांचा हा प्रश्न मिटवायचा असेल तर खुल्या निर्यातीच्या धोरणासोबत कांद्याची साठवणूक क्षमता वाढवणं सुद्धा गरजेचं आहे। हे परिपत्रक पूर्णपणे चुकीचा असून हा शासनाचा निर्णय शासनाने त्वरित मागे घ्यावा आणि वैयक्तिक कांदा चाळ बांधण्यासाठी शासनाने 100% अनुदान देणं गरजेचं आहे। कारण हाच कांदा साठवून देशातील कांद्याची गरज भागवली जात आहे। शेतकऱ्यांचा कांदा हा सामूहिकरित्या साठवणं किंवा बचत गटांमार्फत साठवणं किंवा उत्पादक कंपन्यांमार्फत साठवणं याचा कुठलाही अजूनपर्यंत चांगला अनुभव नाही। मग असं असताना वैयक्तिक पातळीवरती शेतकऱ्यांनी आपला कांदा साठवणं आणि त्यासाठी ज्या चाळींचं उभारणी करायची त्याला शासनाने 100% अनुदान देणं गरजेचं असताना याच्या विरुद्ध निर्णय शासनाने घेतल्यामुळं महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांमध्ये प्रचंड संतापाची भावना आहे।